नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी कट्टा या युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत. ज्या उद्देशासाठी आपण हा युट्यूब चॅनल सुरू केला होता त्याचा उद्देश आता सफल होण्याच्या मार्गावर आहे, अगदी अंतिम ध्येयावर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. ज्याची आपण वाट पाहत होतो, ज्याच्यासाठी आपण अनेक कष्ट घेतले, ते आत्ता कुठे फळाला येण्याची वेळ आलेली आहे. आणि फायनली केंद्रप्रमुख परीक्षेची अंतिम अधिसूचना आज प्रकाशित झालेली आहे आणि त्यासाठीच आज आपण या ठिकाणी एकमेकांशी बोलण्यासाठी उभे राहिलेलो आहोत. केंद्रप्रमुख अधिसूचना प्रकाशित झाली. नेमकं त्या अधिसूचनेमध्ये काय आहे, कोणाला संधी मिळणार आहे, कोणाची संधी गेली आहे, पदोन्नतीचं कसं आहे, परीक्षेचं कसं आहे, या सगळ्याच्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. पाठीमागच्या अधिसूचनेत जी कच्ची अधिसूचना आपण ज्याला म्हटलो होतो, जे कच्चं प्रारूप होतं अधिसूचनेचं, त्याच्यावरही आपण व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या खाली जी डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, पाठीमागचा व्हिडिओ एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये आणि ह्या अधिसूचनेमध्ये नेमका काय बदल झालेला आहे ते एकदा बघून घ्या. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याच्या खालीच आपण अधिकारी कट्टा या ग्रुपची व्हॉट्सअपची लिंक पण टाकलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. केंद्रप्रमुख परीक्षेसंदर्भातले सगळेच्या सगळे अपडेट्स मिळवू शकता. चला तर मग नेमकं या अधिसूचनेमध्ये काय आहे, ही अधिसूचना आली म्हणजे नेमकं आता काय होणार आहे, लगेच उद्या पेपर होणार आहे का, याच्या संदर्भानं काय GR निघणार आहेत का GR निघणार नाहीत, परीक्षेची नेमकी तारीख कधी डिसाईड होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. चला तर बघूयात अधिसूचनेचं नेमकं काय आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की अधिसूचनेचं जे मागचं प्रारूप होतं ते सगळ्यांनी वाचलं होतं. त्या संदर्भानं आपण एक लाईव्ह व्हिडिओ घेतला होता, सगळ्या प्रश्नांचं शंका समाधान सुद्धा केलेलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे जी अधिसूचना फायनल झाली असं जे आपण म्हणत आहोत, मग नेमकं ते झालंय काय. खूप सगळे फोन आले, खूप सगळे प्रश्न आले. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत माहिती घेऊन पोहोचण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. काही प्रश्न जे अनुत्तरित राहिलेत त्या संदर्भाने नेमका आज शनिवार असल्यामुळे आणि रविवार असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांशी बोलणं शक्य झालं नाही. आपण सोमवारी अनेक त्या जबाबदार अधिकाऱ्यांशी बोलूयात आणि अनेक प्रश्नांची उत्तरं पुन्हा एकदा सोमवार मंगळवारकडे घेण्याचा प्रयत्न करूयात. परंतु सध्या आपल्याला जे जे काही यातून कळलंय ते आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. अधिसूचना फायनल झाली. आता आपल्याला अधिसूचनेबद्दल माहिती घ्यायची आहे. बघा, महाराष्ट्र शासन जे आपले तारणार आहे त्यांनी ही अधिसूचना प्रकाशित केलेली आहे. अर्थातच 9 रुपये किमतीला ही अधिसूचना तुम्हाला मिळणार आहे, परंतु PDF आपल्यापर्यंत पोहोचले आहे, त्यामुळे 9 रुपयाचा खर्च वाचलेला आहे. तारीख दिलेली आहे अर्थातच ही काल शुक्रवार जुलै 18, 2025 रोजी अधिसूचना प्रकाशित झालेली आहे. म्हणजे कालच अधिसूचना संध्याकाळची आली होती, आज ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. अधिसूचना आली, अधिसूचनेमध्ये अनेकांनी त्याचं वाचन केलं असेल, त्याच्या संदर्भाने अनेक प्रश्न आले, आम्ही पात्र आहोत का, आम्ही अपात्र आहोत का, तर त्या सगळ्या आपण गोष्टी बघून घेऊयात. अर्थातच ही अधिसूचना कोणी प्रकाशित केली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे का. आपले जे सेवा शर्ती ज्या आहेत त्या सेवा शर्ती कोण निश्चित करत असतं, तर त्या सेवा शर्ती निश्चित करत असतं ग्रामविकास विभाग. ज्या शब्दाची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो तो शब्द, आपल्या सगळ्यांची आस, आपल्या सगळ्यांची आशा म्हणजे अधिसूचना प्रकाशित केलेली आहे ग्रामविकास विभागाने. पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये बदल केलेला आहे आणि हे सगळ्या बाबी ज्या आहेत तांत्रिक आहेत, हे सगळं तुम्ही वाचून घ्याल, हे कराल ते कराल. आपल्याला जे महत्वाचं आहे आपण त्याच्याकडे जाऊयात. व्हिडिओ कमी लांबीचा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया आपण. बघा, जे आपल्या गरजेचं आहे ते आहे हे. आता केंद्रप्रमुख होण्यासाठी 2 प्रकारे आपल्याला केंद्रप्रमुख होता येते आहे. आपण एकदा हे वाचून घेऊ आणि मग याचं सविस्तर विवेचन करूयात. केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. आता
काय म्हटलंय? केंद्र प्रमुख. आता हे झालं पदोन्नतीचं म्हणतोय बरं का, अजून परीक्षेपर्यंत आपण पोहोचलेलो नाही, हे आहे फक्त पदोन्नतीचं. केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती हा पदोन्नतीचा भाग झाला. पदोन्नतीसाठी एक तर तुम्ही कोण पाहिजे? एकतर तुम्ही पाहिजे त्या शाळेचे मुख्याध्यापक, दुसरं कोण पाहिजे? प्रशिक्षित पदवीधर. आता हे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक कंसामध्ये प्राथमिक म्हटलंय. पदवीधर शिक्षक म्हणजे कोण? ज्यांनी पदवीधर वेतन श्रेणी ज्या आता घेत आहेत ते प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या हे केंद्र प्रमुख पदोन्नतीसाठी पात्र आहेत. म्हणजे उपाध्यापक हे केंद्र प्रमुख पदोन्नतीसाठी पात्र नाही. एकतर तुम्ही पात्र मुख्याध्यापक पाहिजे, म्हणजे वेतन श्रेणी घेणारे मुख्याध्यापक, दुसरं ग्रेड पात्र मुख्याध्यापक, आणि दुसरं तुम्ही पदवीधर शिक्षक पाहिजे, वेतन श्रेणी घेणारे किंवा त्या पदावर काम करणारे अधिकृत पदवीधर आपण असं म्हणतो. आता ह्या झाल्या दोन गोष्टी, याचा आपल्याशी काही फारसा संबंध नाही. पदोन्नतीवाले जाणो. अर्थातच त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये थोडस फार कन्फ्युजन निर्माण होणार आहे पदोन्नतीच्या याच्यामध्ये दोन वाक्य अशी दिलेली आहेत की ती गोंधळात टाकणारी आहेत आणि त्याच्यावर पुन्हा पुन्हा मार्गदर्शन या खेळावं लागणार आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय? पूर्वी होतं फक्त पदवीधर पदावर 6 वर्ष पूर्ण पाहिजे. त्याच्यानंतर आलाय आता इथे मुख्याध्यापक. मग मुख्याध्यापक जो आहे तो 6 वर्ष पदवीधर असेल आणि 3 वर्ष पदवीधर असेल आणि 3 वर्ष मुख्याध्यापक असेल, मग त्याची सेवा धरतील का नाही धरतील आपल्याला अजून ते काही याच्यामधून क्लिअर होत नाही. म्हणजे हे मला व्हॉट्सअपला प्रश्न आलेत म्हणून त्या संदर्भाने बोलतोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये म्हटलंय असणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीची निवड करण्यात येईल. पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्यांनी त्या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसले की अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील पदवीधर शिक्षक प्राथमिक हे पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीचे पदोन्नतीने करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता अनेकांचे प्रश्न असे आले का जो पदोन्नतीचा जो विषय आहे ती पदोन्नती नेमकी एकूण सेवा ज्येष्ठता, म्हणजे उदाहरणार्थ माझी जॉईनिंग डेट 2008 आहे आणि 2008च्या जॉईनिंग डेटला मी पदवीधर प्रमोशन 2018 ला स्वीकारले, म्हणजे माझी पदवीधर पदाची सेवा ज्येष्ठता झाली ती झाली 7 वर्ष, म्हणजे मी पदोन्नतीला प्राप्त झालो. परंतु माझी एकूण सेवा किती झाली? ही 16 वर्ष झाली. मग माझी 16 वर्ष सेवा ज्येष्ठता धरणार की 7 वर्षाची सेवा ज्येष्ठता धरणार? मी नेमका सेवा ज्येष्ठतेमध्ये 7 वर्ष धरली जाणार की 16 वर्ष? हा प्रश्न या ठिकाणी निकाली यांनी काढलेला आहे. इथे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या आणि त्या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा करणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक हे पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीची पदोन्नती करण्यात येईल. पण कशी? तर वरती एक जो नियम आहे त्या पदावरील पदोन्नती नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेण्यात येत आहे. म्हणजे इथे तुमची पदवीधर पदावर असणारी जी सेवा ज्येष्ठता आहे ती धरणार आहे. म्हणजे एखाद्याची जॉईनिंग डेट 2000 असेल, 2000 साली एखादा व्यक्ती जॉईन झाला आणि त्याने 2015 ला पदवीधर घेतलं, परंतु एखादा व्यक्ती 2005 ला जॉईन झालाय त्याने 2010 ला पदवीधर घेतलं, तर तो 2010 वाला 2000 साली जॉईन झालेल्या व्यक्तीपेक्षा सिनियर असेल केंद्र प्रमुख पदासाठी. ओके, या दोन गोष्टी याच्यातून क्लिअर झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये मुख्याध्यापक पदाचं काय केलेलं आहे याच्यामध्ये दिलेलं नाही. म्हणजे मुख्याध्यापक पदी सिनियर असणारा व्यक्ती किंवा एकूण सेवा ज्येष्ठता असं काही म्हटलंय, तर पदवीधर हा स्पष्ट शब्द दिलेला आहे. पदवीधरांची जी सिनियरिटी आहे ती तुम्ही ज्या दिवशी पदवीधर झालात तिथून सुरुवात होणार आहे. परंतु केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांचं या संदर्भात अजिबात क्लिअरिफिकेशन इथे दिलेलं नाही. अर्थातच त्याच्यावर शुद्धीपत्रक अनेक येतील. चला बघूयात पुढे काय होतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून आता झाले आपले नियम सुरू. पहिला नियम, ज्याने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी या दिनांकास, आता इथं थोडीशी गंमत आहे बरं का, ज्याने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या
1 जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून 6 वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केलेली आहे. आता इथे काय म्हटलंय, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, आणि हे वाचून अनेकांनी फोन केले की सर आमचं आम्ही पदवीधर पदावर नाही, मग आम्ही जुनाच फॉर्म भरलेला आहे, मग आमचं काय होईल. जरा थांबा. जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक, आलो का आता, जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक हे पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केलेली आहे आणि जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी या दिनांकास किमान 6 वर्ष इतकी अखंड सेवा झालेली आहे. आता आपल्याला 2 अटी पूर्ण करायच्या आहेत. पहिली तारीख दिलेली आहे 1 जानेवारी 2000. आता अर्थात तिथं 23 आहे का 24 आहे आपण जरा बघूया. दुसरं, तुम्ही या दिनांकाला BA, BCom, BSc किंवा इतर कोणती जी पदवी असेल, BCS वगैरे अशी समकक्ष पदवी ज्याला पदवी म्हणतो, आणि ती पदवी तुम्ही घेतलेली पाहिजे. दुसरं, तुमची सेवा जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारीला, आता आपण जाहिरात वर्षाचं 1 जानेवारी काय आहे ते सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बघूया. ही जी वाक्यरचना ही फार महत्वाची बरं का आपल्यासाठी. याच्यावरून एक दिवसांनी किंवा 2 दिवसांनी काही जण मिस होतील आणि काही जण इन होतील. काय वाक्य आहे बघा, जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी या दिनांकास 6 वर्ष इतकी अखंड सेवा झालेली पाहिजे. मग जाहिरात वर्षाचं 1 जानेवारी, मग जाहिरात कुठे आहे ते आपण जरा बघूया. तुम्हाला कदाचित ही PDF क्लिअरली दिसणार नाही, फक्त 2च तारखा दाखवण्यासाठी मी ही PDF घेतलेली आहे. आपल्याला फार काही त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. इथे दिनांक दिलेला आहे आणि तेवढाच आपल्याला बघायचा आहे. वेगळा आपल्या याच्याशी काही मतलब नाहीये या जाहिरातीशी सध्या तरी. इथे दिनांक आहे 5/6/2023. ही आहे जाहिरात. लक्षात घ्या, आपली जी जाहिरात सुटलेली होती ती सुटली होती 5 जूनला 2023. 5 जून. आता काय सांगितलंय, जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी रोजी, म्हणजे जाहिरात वर्ष आहे 2023, मग ती तारीख झाली 1 जानेवारी 2023. मग 1 जानेवारी 2023 ला तुमची 6 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे. एक, आणि दुसरं तुमची डिग्री पूर्ण पाहिजे. म्हणजे तुमची पदवी पूर्ण पाहिजे. या 2 गोष्टी तुम्हाला 1 जानेवारी 2023 ला पूर्ण पाहिजे. आता ही जी बाब झाली ही जाहिरातीची तारीख झाली. 5 जून 2023 ला जाहिरात सुटलेली होती. आता आपण जाऊयात थोडस पुढे, म्हणजे आपल्या लक्षात येईल का नेमकं आता काय आहे मुद्दा. हे खूप महत्वाचं आहे आणि हेच महत्वाचं आहे. बाकी सगळे प्रश्नांची उत्तर ही एका वाक्यातली आणि एका शब्दातली आहेत. आपण आता जे पाहणार आहोत हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बघा, पहिलं, जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक, म्हणजे पहिला जो व्यक्ती आहे पात्र तो आहे प्रशिक्षित शिक्षक. आता जो कार्यरत उपाध्यापक आहे, उपाध्यापक तो पात्र आहे. ओके, सॉरी. दुसरं, पहिला जो आहे तो आहे उपाध्यापक, म्हणजे त्याला आपण प्राथमिक शिक्षक म्हणूयात, तो पात्र आहे. दुसरं, जो पदवीधर आहे तो तर पात्रच आहे. तो कुठे पात्र आहे, तो पदोन्नतीला पण पात्र आहे आणि तो परीक्षेला पण पात्र आहे. ओके, हे झाले 2. आता तिसरं, आपल्याला पाहिजे आपली पदवी झालेली पाहिजे. कोणत्या तारखेला, 1 जानेवारी
2023 ला आपली पदवी पूर्ण पाहिजे. चौथं, 1 जानेवारी 2023 ला तुमची 6 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे. आता इथे थोडस कन्फ्युजन होणार आहे. आता हे 6 वर्ष जे आहे शिक्षण सेवक धरून आहे का शिक्षण सेवक वगळून आहे? तुम्ही जर पाठीमागची जाहिरात पाहिली, म्हणजे या परीक्षेची आता मी तुम्हाला याच्यापूर्वी जाहिरात दाखवली होती, ती जर जाहिरात व्यवस्थित वाचली तर मी ती ग्रुपला टाकून देईन. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक आहे आपल्या, त्याला लिंकला जॉईन व्हा. त्याला तिथे तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल. त्या जाहिरातीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हाला 3 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे शिक्षण सेवक वगळून. आता काय म्हटलंय? 6 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये शिक्षण सेवक धरून वगळून असा कोणत्याही प्रकारचा शब्दप्रयोग केलेला नाही. म्हणजेच तुमची शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झाल्यापासून ते 1 जानेवारी 2023 पर्यंत तुमची सेवा ही 6 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे तुमची 5 वर्ष आणि 363 दिवस जरी सेवा असेल तरी मात्र तुम्हाला इथे मिस व्हावं लागणार आहे परीक्षेला. आता मेन गोष्ट आपल्या लक्षात आली का? अधिसूचना फायनल होताना काय आलंय? अधिसूचना फायनल होताना आलंय, एक तुम्हाला पदवी पाहिजे, दुसरं तुम्हाला 6 वर्ष पूर्ण पाहिजे आणि ते या तारखेला पूर्ण पाहिजे. बस इतकं, हे इथपर्यंत क्लिअर झालं. ओके, आता पुढे जाऊयात. आता या पुढच्या ज्या गोष्टी आहेत हे अतिशय मायनर आहेत, त्या आपण बघूयात. की केंद्रप्रमुख पदावर कुठे नियुक्त होता येईल? तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिलेली आहे, देणार आहात, त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला केंद्रप्रमुख होता येईल. तुम्हाला बदलून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाता येणार नाही. म्हणजे यवतमाळचा व्यक्ती यवतमाळमध्ये आता आहे, परंतु तो प्रॉपर अमरावतीचा आहे. त्याने यवतमाळमध्ये परीक्षा दिली, तो यवतमाळमध्ये केंद्रप्रमुख झाला, तर तो अमरावतीमध्ये केंद्रप्रमुख म्हणून बदलून जाऊ शकणार नाही. बघा, ज्या जिल्ह्यात त्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल म्हणून काम केले होते, त्याच जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर ठेवलेल्या ज्येष्ठ पदासाठी तो पात्र असेल. सेम परीक्षेचा आहे. राज्यातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीसाठी अथवा अशाही कुठल्याही बदलीसाठी तो पात्र असणार नाही. केंद्रप्रमुख पदावर निवडीने नियुक्त केलेल्या व्यक्तीची नियुक्ती आणि पदस्थापना यासारख्या सेवा शर्ती ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची सल्लामसलत करून समुचित साधनाद्वारे वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वाद्वारे नियंत्रित केल्या जातील. म्हणजेच याचा अर्थ या अधिसूचनेला अधीन राहून, बघा ही ना शासनाची काम करण्याची पद्धत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण अनेकांना सांगितलं होतं, आताही पुन्हा एकदा सांगतो की हे कसं काम करतं. म्हणजे अधिसूचना बरोबर, आधी त्याचं कच्चं प्रारूप, फारच जाड झाले काही, अधिसूचना त्याचं कच्चं प्रारूप, त्याच्यावर हरकती. ओके, हरकतीनंतर आता जी अधिसूचना आलेली आहे ती पक्की अधिसूचना ज्याला आपण म्हणू आपल्या भाषेमध्ये, त्याच्यानुसार ती राज्यपालांच्या आदेशाने पब्लिश होते. त्यावर आधारित निघतात शासन निर्णय. ओके, शासन निर्णयानंतर त्याच्यावर तो विभाग जो आहे, आता ग्रामविकास नंतर काय निघणार? शालेय शिक्षणचं नोटिफिकेशन, त्यानंतर परीक्षा परिषदेचं पत्र किंवा परीक्षा संदर्भातलं नोटिफिकेशन, आणि मग ते काय होणार? इम्प्लिमेंट होणार. ही आहे जनरल पद्धत आहे. म्हणून त्याला आपण अधिसूचना, त्याच्या खाली शासन निर्णय, त्याच्या खाली परिपत्रक, त्याच्या खाली पत्र असे शब्दप्रयोग वापरत असतो. आता याच्याशी काही सध्या आपल्याला कर्तव्य नाही आणि या अभ्यासक्रमात पण नाही, त्याच्यामुळे या काही भानगडीत आपण पडूयात नको. आता 2-3 गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील ज्या आपल्याला अपेक्षित होत्या त्या. आता शालेय शिक्षण याच्यावर आधारित जी आर काढेल का, ग्रामविकास काढेल का, हा पुढचा भाग आहे. आता पुढे केंद्रप्रमुख पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, आता हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र वगैरे सगळीकडेच आहे, आपल्याला द्यावं लागेल. आपण ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहोत, त्याच्यामुळे ते दिलं जाणार आहे, तोही प्रश्न नाही. आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने. आता संपूर्ण अधिसूचना आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल
का तुम्ही किती नोटीस केलंय मला माहित नाही. जेव्हा कच्ची अधिसूचना आलेली होती त्या अधिसूचनेला नाव दिलं होतं महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024. इथे म्हटलंय सुधारणा नियम 2025, म्हणजे एक साल पुढे वाढवलं आहे. बरोबर. आता हे झाल्यानंतर असं संबोधण्यात यावं वगैरे हे काय तांत्रिक गोष्टी, याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आता मी मगाशी सर्वांना सांगितलं होतं की आपण काय करा, मला साधारण ग्रुपला मेसेज करून सांगितलं होतं की प्रश्न विचारा, त्या प्रश्नांची उत्तर घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. आता खूप सगळ्या शिक्षक मित्रांनी प्रश्न विचारलेले आहेत, अनेक शंका आहेत. त्या शंकांचं निरसन आपण या ठिकाणी करूयात. चला, प्रश्न आहे, सर केंद्र प्रमुख परीक्षेसाठी पुन्हा फॉर्म भरता येईल का? म्हणजे अनेकांचा प्रश्न आहे, पुन्हा फॉर्म भरता येईल का? तर माझं व्यक्तिशः उत्तर त्याचं आहे यस. यासाठी पुन्हा फॉर्म भरता येईल, कारण आता याच्यामध्ये तारीख 1 जानेवारी 2023 ही तारीख पहिल्यांदा शासन निर्णयानुसार आलेली आहे. ही जी तारीख आहे ही आपल्याला कळालेली आहे. त्यामुळे अनेकांच्या संधी वाढलेल्या असतील, अनेक जणांच्या डिग्री त्या काळामध्ये पूर्ण झालेल्या असतील, तर त्यांना ती संधी मिळणार आहे. आणि व्यक्तिशः परीक्षा परिषदेकडे आपण त्या संदर्भानं पाठपुरावा करूयात. हा झाला एक प्रश्न. दुसरा, टेक्स्ट बुक कोणते रेफर केले? ठीक आहे, त्याबाबत नंतर बोलूयात. हा, फक्त बीए असलेले शिक्षक पण पात्र होतील का? फक्त बीए किंवा बीएससी किंवा बीकॉम किंवा समकक्ष हे सगळे जण त्याला पात्र होतील. ओके, सरांचा प्रश्न मिटलेला आहे. मी नाव नाही घेते कोणाचं, कारण अगदी विश्वासानं त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. विभागीय स्पर्धा परीक्षेतील निकालातील गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुख पदस्थापना मिळेल. याचा अर्थ ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहोत त्या जिल्हा परिषदमध्ये की विभागमध्ये किंवा कोणत्याही जिल्हा परिषदमध्ये नियुक्ती भेटेल, असा प्रश्न सरांचा आहे. तर नियुक्ती ही तुम्हाला त्याच जिल्हा परिषद मध्ये मिळेल ज्यात तुम्ही एक्झाम दिलेली आहे. इतर जिल्हा परिषद मध्ये किंवा इतर विभाग नाही. एका सरांनी विचारलं होतं की विभागीय परीक्षा आहे म्हणजे तुम्ही पुणे विभाग, नाशिक विभाग, अमरावती विभाग अशा विभागात होणार आहे की नाही? विभागीय म्हणजे हा हे एक समजून घ्यावर का, ही परीक्षा फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना देता येणार आहे. आता याच्यामध्ये माझं थोडंसं कन्फ्युजन आहे. प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये नपवाल्यांचं कसं आहे, नगरपालिकावाल्यांचं ते माहिती नाहीये. परंतु जिल्हा परिषद याच्यामध्ये कसं दिलेलं आहे, ही जी अधिसूचना आलेली आहे ही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार आलेली आहे. त्याच्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधले प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक म्हणजे सर्वच शिक्षण सेवक सोडून, आता जे शिक्षण सेवक करतात किंवा ज्यांना 6 वर्ष झालेली नाही ते सोडून सगळेजण याला पात्र आहेत. चला, पुढचा प्रश्न घेऊया. अजून एक प्रश्न, वयोमर्यादा किती असेल? पाठीमागच्या वेळेसच कच्ची जी अधिसूचना आली होती तिथेही तुम्हाला सांगितलं होतं की जी जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा 50 वर्ष इतकी ठेवलेली होती. परंतु आता ती काय केलेली आहे, कट केलेली आहे. म्हणजे तुम्ही रिटायरच्या दिवसापर्यंत फॉर्म भरू शकता. ओके, वयोमर्यादेचा प्रश्न मिटला. त्यानंतर पदवीची टक्केवारी परीक्षेमध्ये आलेलं होतं तेव्हा ती 50% आणि 45% असा विषय होता. आता ती काय केलेली आहे, रद्द केलेली आहे. म्हणजे तुमची पदवी झालेली असली तरी पण तुम्ही नुसतं फॉर्म भरू शकता. तर सरांचा प्रश्न मिटलेला आहे की त्याच जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला फॉर्म भरावा लागतो, त्याच जिल्हा परिषदेमध्ये पेपर द्यावं लागतं. ओके, मी नोव्हेंबर 23 ला पदवीधर प्रमोशन घेतलेले आहे, मग मी परीक्षेसाठी पात्र होईल का? पदवीधरचा काही संबंध नाही सर. तुमची बीए झालेला आहे, बीए डीएड झालेला आहे, केंद्रप्रमुख परीक्षेसाठी पात्रता बीए डीएड आहे, चालेल का? यस, तुम्ही बीए आहात, डीएड आहात, तुम्ही केंद्रप्रमुख परीक्षेसाठी
पात्र झालेले आहात. ओके. दुसरा प्रश्न, साधारण परीक्षा किती दिवसांनी होईल? आता हे सगळं परीक्षा परिषदेवर अवलंबून आहे. परीक्षा परिषदेशी आपण सोमवारी संपर्क करणार आहोत, त्यांच्याशी बोलूयात नेमकं काय करता येईल कसं येईल. पण साधारण एक 45 दिवसामध्ये परीक्षा व्हायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. आता तो खरा खोटा तो भाग नंतरचा आहे. काय येतो आपण जातो सांगायला काहीतरी आणि मग ते होतं नाही नाही तुम्ही म्हटलेच होते मग झालेच का नाही. आता आपण काय तिथं मी तुमच्यासारखाच आहे, फार काही वेगळं नाही, फक्त थोडंफार माहिती घेण्याचा प्रयत्न करत असो. ज्यांनी पहिले फॉर्म भरलेले आहे यात त्यांना काही ज्यांनी पहिले फॉर्म भरले त्यांचं काही आहे का यात, का त्यांना काही चान्स नाही का? प्रश्न नाही कळाला मला, पण मला असं वाटतं की त्यांना असं म्हणायचं की पहिल्यांदा ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी परत फॉर्म भरायचे, ज्यांनी पूर्वी फॉर्म भरलेले आहे त्यांनी परत फॉर्म भरायचा आहे किंवा काय, अशी जी आता परीक्षा परिषदेची जी सूचना येईल त्या संदर्भानं ही होईल. पण ज्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरलेले आहे याचा अर्थ त्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार ते लोक पात्र होते, त्याच्यात मध्ये काय फारसा चेंज झालेला नाहीये, त्याच्यामुळे त्यांना काही वेगळं काही करावं लागणार नाही, अभ्यास करावा लागेल, फक्त अभ्यास करा. केंद्र प्रमुख पद विषयानुसार भरणार आहे का? पहिला प्रश्न. दुसरा, पदवीधर घेताना बीएड पदवी असणे किंवा नंतर केले असेल तर बीएड केल्याची तारीख धरणार का? आता सगळ्यात महत्वाचं, केंद्र प्रमुख पदोन्नती आणि केंद्र प्रमुख परीक्षा याच्यामध्ये बीएडचा संबंध लावलेला नाही, फक्त डिग्रीचा संबंध लावलेला, म्हणजे पदवीचा संबंध लावलेला आहे. केपी पद विषयानुसार भरणार आहे का? 2014 ची जी अधिसूचना होती त्या 2014च्या अधिसूचनेनुसार विज्ञान, भाषा आणि सोशल सायन्स याच्यानुसार त्याची टक्केवारी दिलेली होती की याच्यानुसार तुम्हाला काय करायचे आहे, पदे भरायची आहेत. परंतु आत्ताच्या अधिसूचनेमध्ये तशी कोणतीही स्पष्टता नाही आणि ही अधिसूचना आल्यानंतर पाठीमागची अधिसूचना जी आहे ती ऑटोमॅटिकली काय होते, स्क्रॅप होईल. त्याच्यामुळे आता जे आहे ते सरसकट पदवीधर जे आहेत त्याच्यामधून ते भरले जाणार. पदोन्नती संदर्भात बोलतोय बरं का. याच्यानुसार परीक्षेला तर प्रश्नच नाही, परीक्षेला कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये टक्केवारी नाही. पुढे 2023 मध्ये केंद्र प्रमुख साठी फॉर्म भरलेला असताना आता आपण त्यात काही बदल करायचे असतील तर नव्याने फॉर्म भरू शकतो का? आता ते परीक्षा परिषदेचा आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, ते आल्यानंतर आपण नेमकं काय आहे ते समजूया. केंद्र प्रमुख साधारणतः किती तारखेपर्यंत कोणत्या महिन्यात होईल? आता मगाशी विषय झाला तो. हा, खूप चांगले प्रश्न विचारले ते का सरांनी, 6 प्रश्न विचारले, ठीक आहे आपण क्रमाने उत्तर देऊ जरा. आहे पहिला प्रश्न आहे, परीक्षा नक्की होईल का? यस, अ बिग यस, खूप मोठा यस आहे याला. परीक्षा होणारच. आज उद्या परवा तेरवा, वर्षांनी 2 वर्षांनी 10 वर्षांनी पेपर होणार, परीक्षा होणार, तोपर्यंत तुम्ही रिटायर नाही झाले तर तुम्ही केंद्र प्रमुख होणार. दुसरं, अधिसूचनेमध्ये काय बदल झाले? फार असे काही चेंजेस नाही, ज्याच्यावर पदोन्नतीबाबत ज्या फार शंका कुशंका होत्या की नेमकी सिनियरिटी कोणाची धरायची याच्यामध्ये चेंजेस झाले. अधिसूचनेमध्ये खूप महत्वाचा बदल असा झालाय की परीक्षेची जी तारीख आहे, म्हणजे भविष्यात जरी परीक्षा सुटली तर जाहिरातीचं जे वर्ष असणार आहे त्या जाहिरातीच्या वर्षाला त्यांनी तारीख, एक बेस तारीख दिली आहे 1 जानेवारी. 1 जानेवारीला तुमची शैक्षणिक अर्हता आणि तुमची अनुभवाची अर्हता पूर्ण झालेली पाहिजे. म्हणजे जाहिरात तुमची डिसेंबरला सुटली, भविष्यामध्ये जाहिरात सुटली, आता आपल्याला माहित नाही सुटेल नाही, पण 2045 ला केंद्र प्रमुख पदाची जाहिरात सुटली असं आपण समजू. कारण आता जे केंद्र प्रमुख होती 2045 च्या आसपास रिटायर होती, त्याच्या आधी कोणी रिटायर होणार नाही. 2045 ला जर जाहिरात सुटली आणि ती जाहिरात सुटली ऑक्टोबर 2045 ला, तर तुमचं 1 जानेवारी 2045 ला तुमची एकूण सेवा आणि शैक्षणिक अर्हता पूर्ण पाहिजे, एवढी एक तारखेचा चेंज झालेला आहे. यानंतर जी आर येईल का? यस, याच्यानंतर जी आर येईल. अधिसूचना दुरुस्त होऊनही पुन्हा न्यायालयीन कचाट्यात सापडू शकते का? अधिसूचना न्यायालयीन कचाट्यात नाही सापडत, शासन निर्णय न्यायालयीन कचाट्यामध्ये सापडू शकतो. आता याच्यावर आधारित जेव्हा शासन निर्णय एखादा पारित होईल केंद्र प्रमुख पदोन्नती संदर्भातला किंवा काही वेगळ्या गोष्टीतला, तर तो कदाचित कचाट्यामध्ये सापडू शकतो. पण आता व्यक्तिशः मला असं वाटत नाही का त्याच्यामध्ये काय होईल. आता मला असं वाटतं याच्यापूर्वीच्या याचिका कोर्टामध्ये आहेत. मान्य शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आत्ताच एक काल परवा निवेदन विधान भवनामध्ये दिलेलं आहे आणि त्या विधान भवनात त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोर्टामध्ये याचिका असल्यामुळे केंद्र प्रमुख परीक्षा घेऊ शकलो नाही, पण आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि त्याच अनुषंगाने 3ऱ्या का 4थ्या दिवशी अधिसूचना आलेली आहे
अधिसूचना एकदा कोर्टात सादर केली की बऱ्याचशा याचिका ज्या आहेत त्या स्क्रॅप होतील आणि ज्या अधिसूचना ज्या याचिका टाकल्या आहेत त्यातले 99.99% प्रश्न मिटलेले आहे. फक्त शिक्षण सेवकांची जी याचिका आहे तेवढीच बाकी राहील, बाकी सगळ्या या अधिसूचनेमध्ये मिटवलेल्या आहेत. त्यानंतर नवीन फॉर्म भरायला संधी मिळू शकते का? यस, मी मगाशी सांगितलं. 2023 नंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या लोकांना कोणत्या जिल्ह्यात परीक्षेसाठी पात्र करणार आहे? व्हेरी गुड प्रश्न, खूप चांगला प्रश्न आहे. खूप जणांच्या आंतरजिल्हा बदल्या झालेल्या 2 वर्षामध्ये 2023 व 2024 2025 ला, आणि परीक्षा होईपर्यंत अजून एखादा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा जर झाला तर ते तिकडे जाऊ शकतात. आता 2023 ला बदली झालेले, 24 ला बदली झालेले, फॉर्म भरून दुसऱ्या जिल्ह्यात गेलेले, म्हणजे पुणे जिल्ह्यात होते आणि बदली करून साताऱ्याला गेले. मग आता कसं, तर पाठीमागच्या वेळेसच परीक्षा परिषदेशी बोलणं झालं होतं, तर ते त्या जिल्ह्यामधले संधी देण्यासंदर्भातली चर्चा त्यांच्याबरोबर झाली होती. पुन्हा आपण त्यांच्याकडे एकदा जाऊयात, पाठपुरावा करूयात आणि हे प्रश्न त्यांना मांडूयात. आता ज्यांची जिल्हा बदली झालेली आहे तिथे नव्यानं फॉर्म भरण्याची संधी निर्माण करून देऊयात. मला असं वाटतं की या जी फॉर्मची लिंक आहे ती पुन्हा एकदा ओपन करायला हवी आणि तुम्हाला त्या फॉर्म मध्ये काय एडिट करायचं असेल तर ते एडिट करण्याची संधी त्यांनी आपल्याला द्यायला हवी. आणि एक सगळ्यात छान प्रश्न त्यांनी विचारलाय, 7 प्रश्न होते त्यांचे. परीक्षा कशी होणार, ऑनलाईन की ऑफलाईन? याच्यावर मला एक सेपरेट सेशन घ्यायचं आहे की परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन की ऑफलाईन. पण मी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असल्यामुळे मी ऑफलाईन या गोष्टीला प्रेफर करेन की आपली जी परीक्षा आहे ती परीक्षा ऑफलाईन स्वरूपात झाली पाहिजे. सध्या तरी ही परीक्षा IBPS या कंपनीकडून ऑनलाईन होणार आहे आणि सध्या तरी ते तसंच आहे. परंतु मला असं वाटतं सर्व शिक्षक संघटना, सर्व आपल्यासारखे काही YouTube चॅनल्स, क्लासचे काही मालक, या सगळ्यांनी शिक्षकांच्या हितासाठी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यायला इन्सिस्ट करायला हवं. कारण TETचा जो पेपर आहे तो ऑफलाईन पाठीमागच्या वेळेस झाला होता आणि त्याचे रिझल्ट चांगले होते, त्याच्यामध्ये गुंतागुंत कमी होते. याच्यामध्ये समजा जर याच्यामध्ये परत बॅचेस पडल्या, 2 बॅच पडल्या, 3 बॅच पडल्या, त्याच्यामध्ये एक नॉर्मलायझेशनची प्रोसेस येते. त्या नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसमध्ये एखाद्याचा पेपर हार्ड असला, एखाद्याचा पेपर इझी गेला 2 बॅचमध्ये 3 बॅचमध्ये झालेल्या पेपरमध्ये, तर त्याचं काय करतात, त्याची ती एक त्यांच्या गुणसूत्रानुसार काहीतरी ते काय कॅल्क्युलेशन आहे काय माहित नाही त्यांचं, पण मग काहींचे मार्क कमी होतात, काहींचे वाढतात आणि का वाढले आणि का कमी झाले हे कळत नाही. त्यात यांची आन्सर की येत नाही, IBPS ची आन्सर की येत नाही. तुम्ही दिलेला समजा TCS ने जर पेपर घेतला तर तो TCS चा पेपर 15 दिवसांनी तुमच्या लॉग इनला उत्तरासहित येतो. तुमचं काय चुकलंय, काय बरोबर, तुम्ही काय उत्तर दिलं होतं, बरोबर उत्तर काय होतं, याच्यानुसार तुम्हाला तुमचे मार्क काढता येतात. याच्यामध्ये तुमचे मार्क काढता येत नाही. या दोन्हीही गोष्टी आपल्याला जपायच्या आहेत. बघूया आपण त्या संदर्भाने काय करता येतं. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न खूप आहेत. परीक्षा प्रक्रिया कशी आहे आताच उत्तर दिलं. अभ्यासक्रमात काही बदल होऊ शकतो का? अभ्यासक्रमात काही बदल होऊ शकतो का? सध्या तरी नाही, कारण अभ्यासक्रमच इतका व्हास्ट आहे, खूप मोठा अभ्यासक्रम आहे. काय चेंज करणार, काय वाढवणार? फार तर NEPचा इम्प्लिमेंटेशनचं काय वाढवतील, याच्यापेक्षा वेगळं काही मला वाटत नाही की अभ्यासक्रमामध्ये काही फारसा बदल होईल. परीक्षा कोणामार्फत होईल सांगितलं मी, IBPS नुसार होईल. पूर्वी भरलेल्या फॉर्म स्थिती काय असेल तेही उत्तर झाले. परीक्षा साधारण किती महिन्यात होऊ शकते तेही बोलणं झालंय. ओके, यात आरक्षण असते का? मोठा मुद्दा आहे. यात आरक्षण असते का? तर यात आरक्षण असते पार्शियली, म्हणजे याच्यामध्ये जे 3% अपंगांचं आरक्षण आहे ना तेवढंच आरक्षण आहे. या पलीकडं SC, ST, OBC, प्रकल्पग्रस्त, त्यानंतर काय म्हणतो आपण त्यांना, भूकंपग्रस्त, असं कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. कोणत्याही कॅटेगरीला कोणतंही आरक्षण नाही. तुम्ही आता परत मला सगळं लिहिलं नाही. SCBC, त्यानंतर EWS, असलं कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, फक्त अपंगांचं आरक्षण आहे. पुढे, शिक्षण सेवकांची सेवेची अट किती आहे? शिक्षण सेवकांना संधी नाही. खरी स्पर्धा असणार आहे त्यांच्यात आणि आमच्यात. त्यांचा स्टडी फ्रेश आहे, कारण ते नुकतेच TET होऊन आले. घाबरायचं नाही, आपण सगळेजण एका सेम इक्विव्हॅलंट याला आहोत.
मला असं वाटतं सगळ्यांना परीक्षा देता आली पाहिजे आणि त्यातून गुणवंत असे शिक्षक जे आहेत ते केंद्रप्रमुख पदाला पात्र झाले पाहिजे. अधिसूचना नेमकी काय आहे आता सविस्तर झालंय सर त्याच्यावर विवेचन. केंद्रप्रमुख परीक्षा BA ला हो झाला तो प्रश्न. परीक्षा ही त्या विभागात देता येईल की अन्य विभागात नाही? विभाग नाही सर, जिल्ह्यामध्ये देता येईल. विभाग आणि जिल्ह्यात फरक आहे. पदोन्नतीसाठीचा प्रश्न आहे. फक्त मुख्याध्यापक की जे अगोदर 6 वर्ष किंवा जास्त काळ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक होते हे पात्र असतील की मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक जे आवश्यक सेवा पूर्ण करतात दोघे पात्र असेल? दिलंय त्याचं उत्तर आपण अगोदरच. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक याचा अर्थ आधारासह सांगा. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक सांगितलं ना स्पष्ट. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे जो वेतन श्रेणी घेतो आहे तो. आणि याच्यामध्ये अनेकांचं कन्फ्युजन झालंय, त्यांनी एकच ओळ वाचली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, त्याच्यामध्ये खाली पण एक ओळ आहे, आपण ती वाचली नाहीये कोणीच. कसं व्हायचं? त्याच्यामध्ये ती ओळ आहे, थोडस गोंधळून नका जाऊ. ही ओळ वाचा, ही खूप गरजेची आहे आपल्याला. जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक याचा अर्थ ज्याचं डीएड झालेलं आहे. येते का लक्षात तुमच्या? ज्याचं काय झालेलं आहे? डीएड झालेले. प्रशिक्षित शिक्षक कधी होतो? तो ज्याचं डीएड झालेलं आहे तो प्रशिक्षित शिक्षक. आणि त्या प्रशिक्षित शिक्षकाने त्याची कोणती पण एक डिग्री घ्यायला पाहिजे, BA BCom BSc झालं, तो प्रशिक्षित पदवीधर शिक्षक. आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक जी पदोन्नती आणि यासाठी म्हणजे जो वेतन श्रेणीवर आहे, प्रशिक्षक पदवीधर वेतन श्रेणीवर आहे, जो ज्याने प्रमोशन घेतलेला आहे तो. म्हणजे तुम्हाला ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये सांगू, जो उपाध्यापक आहे, जो साधा प्राथमिक शिक्षक आहे, तोही या परीक्षेला पात्र आहे. कन्फ्युजन करायचं काही कारण नाही. आधारासह काही नाही, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे, वेगळा पुरावा द्यायची काही गरज नाही. तसं त्याचं स्पष्टीकरणाचा GR पण आलेला मागच्या वेळेस. फॉर्म भरल्यानंतर मागील वर्षी आंतरजिल्हा बदली झाली, मग परीक्षा कोणत्या जिल्ह्यासाठी द्यायची? आताच बोलणं झालं सर. जिल्हा बदलीवाल्यांसाठी आपण 100% लढा देऊ, आपण सगळ्यांना एकत्र करून त्या संदर्भाने काम करू. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक याचा अर्थ काय? हो हो, ज्याचं पदवी झालं त्याने परीक्षा द्यायची, पण त्याची सेवा 6 वर्ष झाली पाहिजे. परीक्षा अंदाजे कधी होईल झालंय बोलणं. चला आता बरेचसे प्रश्न. ओके फाईन, जवळपास सगळे प्रश्न आता या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला अजून 1-2 शंका आहेत माझ्या व्यक्तिशः आहेत, त्या आपण या ठिकाणी घेऊ. आणि अजून काही वेगळं काही वाटलं असेल आपल्याला की नेमकं काय करायचं तर ते बघू. दोन गोष्टी. एक, तुम्ही झेडपीला शिक्षक पाहिजे. दुसरं, सेवा 6 वर्ष पाहिजे. तिसरं, तुमची पदवी पूर्ण पाहिजे. या दोन्ही गोष्टी 1 जानेवारी 2023 ला पूर्ण पाहिजे. एवढं झालं की तुम्ही केंद्रप्रमुख परीक्षा देऊ शकता. याच्या पलीकडे या पूर्ण याचा सारांश वेगळा काही नाही. आता ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. आता मी तुम्हाला एक पाठीमागच्या वेळेस एक PDF पण दिली होती, त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्या मध्ये जागा सांगितल्या होत्या. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जागा आहे. आपलं केंद्रप्रमुख भरतीसाठीचं पुस्तक आहे, ते जवळपास सगळ्यांकडेच पोच झालेलं आहे. जे आपल्या क्लासला ऍडमिशन घेतलं आहे त्यांना आपल्याला ते मोफत दिलेलं आहे. आणि बाकी मग याच्यानुसार दिलेलं आहे. आता सध्या आपल्याकडे त्याच्या काही प्रती नाहीत, फक्त क्लासमध्ये असणाऱ्या लोकांसाठी किरकोळ प्रती आहेत. मोठ्या मोठ्या जिल्ह्यांचे बघा, नाशिक 122, त्यानंतर पुणे 153, अहमदनगर 123, सातारा 111, रत्नागिरी 125, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यांच्या जाहिराती जवळपास 50च्या वरच प्रत्येक ठिकाणी काय झालेल्या आहेत, जाहिराती सुटलेल्या आहेत. आणि 100% तुम्हाला याच्यामध्ये एक प्रश्न होता की मेरिट किती जाईल. पेपर ते उद्या सर, पेपर किती हार्ड असणार आहे, किती सोपं असणार आहे, त्याच्यावर आपण ठरवूयात की मेरिट किती जाईल. आता बघूयात आपण नेमकं यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि जर म्हणलं की आपल्याला आता काय करायचं, बघा आता आपल्याला वेगळं काही करायचं नाही, आता आपल्याला एकच गोष्ट करायची, अभ्यास. आता अभ्यास कसा करायचा तो तुम्ही कोणाच्या साथीने करा, कोणाच्या मदतीने करा,
तुम्ही आपला अधिकारी कट्ट्याचा क्लास आहे तो क्लास जॉईन करून करा. नाही शक्य झालं दुसरा एखादा क्लास करा, पण करा. आपण शिक्षक आहोत, आपल्यासाठी 2-3 हजार रुपये तुम्हाला खर्च करायला काही हरकत नाही. हवे तर 2 क्लास असतील, 3 क्लास असतील, तिन्ही लावून टाका. पण ही संधी एकदाच आहे, ही संधी पुन्हा नाही. 1000-2 हजार रुपयासाठी तो क्लास असा आहे, हा क्लास असा आहे, त्याने काहीतरी वेगळं घेतलं, या चर्चांमध्ये तुम्ही जाऊ नका. ते तुमचं कामच नाही. तुम्हाला जिथून जे जे चांगलं चांगलं मिळेल ते घ्या. तुम्हाला माहित असेल की रावणाचा वध झाल्यानंतर प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला सुद्धा रावणाकडून ज्ञान घेण्यासाठी पाठवलं होतं. त्याच्यामुळे कोणताही माणूस, कोणताही क्लास, कोणतीही व्यक्ती आपल्याला ज्ञान देत असेल ते घ्या. याची फी कमी आहे, याची जास्त आहे, त्यांचं लेक्चर असं आहे, यांचं लेक्चर असं कोणत्याही फांद्यामध्ये पडू नका. आणि आजच्या या अधिसूचनेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आहेत ते सगळे शिक्षक संघटनांचे नेते, सर्व शिक्षक संघटना, अनेक माझे क्लासचे बांधव, नाशिक जिल्ह्यामधलेही अनेक बांधव जे या प्रश्नासाठी सातत्यानं झटत होते, अनेक आमदार झटत होते, या सगळ्यांचं अधिकारी कट्टाच्या वतीनं मनपूर्वक आभार या ठिकाणी मानूयात. कारण त्यांच्यामुळे खरं पाहता हा दिवस आपल्याला दिसलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त लवकर, किती लवकर पेपर घेता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आपला अधिकारी कट्टाचा क्लास जो आहे तो रेग्युलरली चालू आहे. आता सध्या मध्यंतरी 6-7 महिने आपण त्याच्यावर व्हिडिओ पोस्ट करणं थोडंसं बंद केलं होतं, टेस्ट अपलोड करणं पण बंद केलं होतं. सगळ्या जवळपास मी 25-30 टेस्ट काढून ठेवलेल्या आहेत, रेडी आहेत, ऍपवर टाकून पण ठेवलेल्या आहेत. फक्त त्या तुम्हाला त्याचा ऍक्सेस देणं बाकी आहे. कारण मध्यंतरी अनेक जणांचे फोन झाले, अनेक बांधव म्हणाले की सर टेस्ट थोडे यायला पाहिजे, 100% यायला पाहिजे. परंतु मी एक अनुभव घेतला की पाठीमागे ज्या आपण टेस्ट दिल्या किंवा पाठीमागे जे आपलं शिकवणं झालं ते विस्मृतीत गेल्यासारखं झालं, कारण मध्ये खूप मोठा गॅप पडलेला आहे. तर आपण थोडीशी एक लाईव्ह सेशन घेऊन थोडीशी मेंदूवरची धूळ झटकून टाकूयात. एक दर रविवारी लाईव्ह सेशन घेऊ, मध्ये सुट्टी आली तर लाईव्ह सेशन घेऊ आणि 1-2 तास आपण एकमेकांशी चर्चा करू, काय करता येईल, काय वापरावं लागेल, हेच पुस्तक आपलं जे आहे हेच वापरायचं का, दुसरं कोणतं वापरायचं का, त्या संदर्भाने चर्चा करू. हे काय परिपूर्ण आहे असं काही नाही, याच्यामध्ये अनेक चुका असतील, असू शकतात, माणूस आहे, माणसाकडून चुका होतात, अनेक गोष्टी अपुऱ्या राहू शकतात. त्याच्या जोडीला काय पुस्तक घेता येईल का ते आपण घेऊयात. आपण सांगितलं की याच्याकडे आपलं थोडीशी आपण हे देऊयात, माहिती देऊयात की नेमकं काय करता येईल आपल्याला. अधिकारी कट्टाच्या इथे एक नंबर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 7972524029. याच्यावर फोन करा. तुम्हाला तुमच्या काही शंका असतील तर मेसेज पाठवा. क्लास संदर्भात तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी हवी असेल ती याच्यावर कळेल, तुम्हाला पुस्तका संदर्भातली काही माहिती हवी असेल तर ती याच्यावर कळेल. आणि आपण थोडस क्लासची माहिती देऊयात आणि या ठिकाणी थांबूयात. थोडे क्लासच्या संदर्भाने माहिती घेऊया. आपला अधिकारी कट्टा नावाचा चॅनल जो आहे त्याच नावाचं ऍप आहे, ते तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. प्ले स्टोअरवर नाही मिळालं तर 7972524029 या नंबरवर संपर्क करा, मेसेज करा, तुम्हाला लिंक पाठवली जाईल. त्यानंतर आपल्या क्लासची जी फी आहे ती आहे 2000 रुपये. याच्यामध्ये काही कमी होणार नाही. आपण शिक्षक आहोत, अजिबात बार्गेनिंग करू नका. कारण ज्या 2000 फी मध्ये आपण सर्व विषय कव्हर केलेले आहेत, सर्व विषय घेतलेले आहेत. सोबत आपले एक जे पुस्तक आहे, जे बुक आहे ते आपण घरपोच देत आहोत, त्याची 300 रुपयाच्या आसपास किंमत आहे. त्यानंतर आपण साधारण टेस्ट घेणार आहोत. 5000 प्रश्नांपर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि 100% आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. शिवाय आपण परीक्षा वेळेपर्यंत लाईव्ह सेशन देणार आहोत. अनेक तुम्ही ऑनलाईन क्लासेस जर बघितले असाल तर ऍपचं जे सबस्क्रिप्शन दिलेलं असतं ते वर्षापुरतं दिलेलं असतं, पण आपण तसं केलेलं नाही. मी क्लास सुरू केला तेव्हाच सांगितलं होतं की आपलं जे सबस्क्रिप्शन असणार आहे एकदा भरल्यावर ते परीक्षा होईपर्यंत असणार नाही. ज्या दिवसापर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे आणि आपला क्लास तुमच्या सोबत आहे, अधिकारी कट्टा तुमच्या सोबत आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण सगळेच्या सगळेजण बांधील आहोत. पुन्हा एकदा या परीक्षेसाठीच्या तयारीसाठी तुम्ही आपल्याला जॉईन व्हा. आपण सगळेजण एकत्र मिळून हा प्रवास सुरू करू. आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर टोटल मी आकडा सांगण्यासाठी खरं पुस्तक हातात घेतलं होतं, कारण त्यात मी सगळं डिटेलिंग दिलेलं आहे.
जागा दिलेल्या होत्या ऍक्च्युली याच्यामध्ये एकूण. तर त्या पदसंख्या ज्या आहेत तेवढ्या जागा पैकी निम्म्या जागा आपण अधिकारी कट्टाच्या वतीनंच भरण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आपण अतिशय सूक्ष्म अभ्यास करायचा आहे जो परीक्षेला येणार आहे. व्हास्ट मटेरियल अजिबात वाचायचं नाही. जे सिलेबस मध्ये दिलेलं आहे त्यातल्या बारीक सारीक आणि करंट अफेअरच्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. आता मागच्या वर्षी जे केलेलं आहे माझ्यामध्ये सगळं ते वॉशआउट झालेलं आहे, आता आपल्याला सगळं नव्याने सुरू करावं लागणार. अशा पद्धतीने आपण पहिलीला आहोत. या हिशोबानं आपण जेव्हा काही प्रश्न आले तर कमेंट बॉक्समध्ये खाली प्रश्न टाका. प्रश्न संविधानिक भाषेत टाका. काही प्रश्न म्हणजे फार आपण कधी कधी फार असं बाहेर जातो शब्दांच्या, तर ते करू नका. समोरचाही माणूस आहे, त्यालाही पूर्ण ज्ञान असेल असं नाही, तोही माहिती घेऊन तुम्हाला माहिती देईल. या सगळ्या गोष्टी होतील. जे ऑलरेडी आपल्या क्लासला जॉईन आहेत त्यांच्यासाठी की आपल्या आता लेक्चर आहेत नवीन नवीन ते अपलोडही होतील आणि टेस्ट सुद्धा. टेस्ट जास्त महत्वाचे आहे. टेस्ट अपलोड होत राहतील. त्या टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, त्याला कटिबद्ध राहा, अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हा एकदा परीक्षा कधी होईल या प्रश्नाचं उत्तर परीक्षा कधीही होईल हेच आहे. आणि याच्यानुसार आता या क्षणापासून उद्या परीक्षा आहे या हिशोबाने आपण अभ्यासाला लागूयात आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण मिळून या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचूयात. आपल्या शंकांचं शंखनिरसन या ठिकाणी झालेलं असेल असं या ठिकाणी मानतो आणि पुन्हा अधिकारी कट्टाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. सगळ्यांनी आपल्या क्लासला जॉईन होण्याचा प्रयत्न करा. आपण केंद्रप्रमुख होणार आणि पुन्हा एकदा या अधिसूचनेच्या निमित्तानं केंद्रप्रमुख परीक्षेसाठी तुमच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. अधिकारी कट्टाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.